1 जानेवारी 2025 पासून निवृत्ती वेतनात म्हणजेच पेन्शनमध्ये होणार मोठे बदल। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण ते आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे निवृत्ती वेतन धारक आहेत त्यांना 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन मधील काही बदलांना सामोरे जावे लागणार आहे। यातील हे जे बदल आहेत हे बदल काही विशिष्ट पेन्शन धारकांसाठी असून ते त्यांच्या फायद्याचे असणार आहेत अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विधवा आणि अपंगत्व निवृत्ती वेतन योजना समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांना एक महत्त्वपूर्ण आणि आर्थिक सामाजिक सुरक्षा प्रदान करतात। या योजना अशा लोकांना मदत करतात ज्यांच्या जीवनावर एक ना कोणत्या कारणामुळे विपरीत परिणाम झालेला आहे। अलीकडे सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पसरत आहेत की 1 जानेवारी 2025 पासून या योजनांमध्ये मोठे बदल केले जातील। या दाव्यानुसार पेन्शनची रक्कम दुप्पट केली जाईल, नवीन पात्रता नियम लागू केले जातील आणि संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही डिजिटल पद्धतीने अनिवार्य केली जाईल। यामध्ये पहिली योजना असणार आहे विधवा पेन्शन योजना। पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करणाऱ्या महिलांसाठी विधवा पेन्शन योजना तयार करण्यात आलेली आहे। या योजनेचा उद्देश विधवा महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत करणे आणि त्यांना सन्माननीय जीवन प्रदान करणे हा आहे नवीन पेन्शन रूल। दुसरा आहे याच्यामध्ये असणारी पात्रता निकष। तर विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित केले आहेत। महिलेच्या पतीचा मृत्यू झालेला असावा, अर्जदाराचे वय 18 ते 79 वर्षांच्या दरम्यान असावे। काही राज्यांमध्ये ही मर्यादा वेगळी असू शकते। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न राज्य सरकारने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे आणि अर्जदार संबंधित राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे। यामध्ये योजनेचे मुख्य फायदे काय असणार आहेत, तर राज्य सरकारे यामध्ये ₹300 ते ₹2000 पर्यंत निवृत्ती वेतन देतात। ही रक्कम राज्यानुसार बदलू शकते। काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांना आरोग्य सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात ह्या पुरवल्या जातात। शिष्यवृत्ती व शिक्षणात विधवांच्या मुलांना प्राधान्य मिळते। काही राज्यांमध्ये सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये यामध्ये प्राधान्य दिले जाते। मग ही अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, तर सर्वप्रथम राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे। जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आणि बँक खात्याचे तपशील तुम्हाला सबमिट करायचे आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर पेन्शनची रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। यामध्ये पात्रतेचे निकष काय असणार आहेत, तर अर्जदाराने मान्यता प्राप्त वैद्यकीय मंडळाकडून जारी केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। साधारणपणे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळतो। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न राज्य सरकारच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे। अर्जदार हा योजनेसाठी अर्ज करत असलेल्या राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे। योजनेचे मुख्य फायदे काय होणार आहेत, तर राज्य आणि अपंगत्वाच्या प्रकारानुसार 300 ते ₹2000 पर्यंतची रक्कम दिली जाते। सहाय्यक उपकरणे, मोफत उपचार आणि पुनर्वसन सेवा यामध्ये केली जाते। अपंग मुलांना शिक्षणासाठी विशेष सहाय्य आणि प्रौढ लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज सुविधाही यामध्ये उपलब्ध असणार आहे। दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणही मिळेल। अर्जाची प्रक्रिया कशी आहे,
तर राज्याच्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. जवळच्या समाज कल्याण विभागाकडून फॉर्म मिळवा आणि तो भरा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की अपंगत्व प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड आहे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला सादर करायचे आहे. आणि तो अर्ज तुमचा मंजूर झाला की रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. सोशल मीडियावर काही व्हायरल झालेले बदल बघा. याच्यामध्ये काय आहे? पेन्शनच्या रकमेत वाढ. यामध्ये म्हटलेलं आहे की 2025 पर्यंत पेन्शनची रक्कम ही दुप्पट केली जाईल. आता वस्तुस्थिती काय आहे यामध्ये? तर सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने पेन्शनच्या रकमेत कोणत्याही मोठ्या वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि सरकार महागाई आणि राहणीमानाच्या खर्चावर आधारित वेळोवेळी नाममात्र वाढ यामध्ये करत आहे. पात्रतेचे यामध्ये नवीन नियम लागू होणार आहेत. आता ते कसे? तर 2025 पासून पात्रता निकष हे कडक केले जातील. मग वस्तुस्थिती काय आहे यामध्ये? सरकारने कोणत्याही नवीन अटी जाहीर केलेल्या नाहीत. उत्पन्न मर्यादा, वयोमर्यादा आणि रहिवासी पुरावा यासारखे विद्यमान पात्रता निकष अजूनही लागू आहेत. त्यानंतरची एक सोशल मीडियावर अफवा आहे की डिजिटल अनुप्रयोग अनिवार्य असतील. 2025 पासून अर्ज केवळ ऑनलाईन मोडद्वारेच केले जाऊ शकतात. ही झाली अफवा. आता वस्तुस्थिती काय आहे? बहुतेक राज्यांनी आधीच ऑनलाईन अर्ज प्रणालीला प्रोत्साहन दिलेलं आहे, परंतु ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी ऑफलाईन पर्याय देखील यामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर आहे डिजिटल पेमेंट हा अनिवार्य असेल, म्हणजेच पेन्शनची सर्व रक्कम फक्त डिजिटल माध्यमातूनच दिली जाईल. वस्तुस्थिती काय आहे? सरकार आधीच थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे पेन्शनची रक्कम भरत आहे. ही प्रक्रिया पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते. तर एकंदरीत आज आपण अतिशय महत्वाची जी एक बातमी पाहिली ती अशी की 2 अशा आपण योजना पाहिल्या, एक विधवा पेन्शन योजना आणि एक अपंगत्व पेन्शन योजना. तर या पेन्शन योजनांच्या माध्यमातून निवृत्ती वेतनामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये ज्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या गेल्या होत्या किंवा ज्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या त्याची वस्तुस्थिती आणि सत्यता आपण या व्हिडिओमध्ये पडताळून पाहिलेली आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून निवृत्ती वेतनात मोठे बदल होणार. यामध्ये काही बदल हे होतील, मात्र काही जे बदल होतील असे सांगण्यात आलेले आहे ते बदल मात्र आपल्याला होणार नाहीत अशी ती वस्तुस्थिती आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्या कामाचा ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर कराल अशी मी आपल्याला जातेवेळी विनंती करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर भेट घेण्याची एक ग्वाही देऊन माझ्या या व्हिडिओला समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र.